नमस्कार. घरातल्या छोट्या छोट्या कुरबुरी आणि वाद हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा आहे, नाही का? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. घरातली शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे आणि तितकेच प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न कदाचित अनेकांना आपलाच वाटेल. बऱ्याच घरांमध्ये अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींवरून सुद्धा वातावरण एकदम गंभीर होऊन जातं. पण काळजी करू नका. ही एक खूप सामान्य समस्या आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय सुद्धा आहेत. अहो, रिमोटवरून भांडण, जेवणात मीठ कमी पडलं म्हणून चिडचिड किंवा वेळेवर कोणी तयार नाही झालं म्हणून वाद, ही कारणं ऐकायला खरंच खूप छोटी वाटतात. पण खरं सांगायचं तर याच लहान ठिणग्या हळूहळू मोठ्या वादाचं रूप घेतात आणि घरातला सगळा आनंदच हिरावून घेतात. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या भांडणांचं मूळ काय आहे ते शोधू. मग त्याचा आपल्या नात्यांवर काय परिणाम होतो ते समजून घेऊ. त्यानंतर काही पारंपरिक आणि व्यावहारिक उपायही पाहू. आणि शेवटी एका छोट्याशा गोष्टीमधून प्रेरणा घेऊन शांततेकडे पहिलं पाऊल कसं टाकायचं हे शिकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही समस्या फक्त एका घरापुरती मर्यादित नाहीये. यामागे काही समान आणि खूप महत्वाची कारणं दडलेली असतात. साधारणपणे बघितलं ना तर ही 5 मुख्य कारणं कौटुंबिक वादांमागे असू शकतात. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं संवादाचा अभाव म्हणजेच कम्युनिकेशन गॅप. दुसरं आर्थिक ताण. मग येतात कुटुंबातले आपापसातले मतभेद, घरात असलेली नकारात्मक ऊर्जा आणि हो, काही वेळा वास्तुदोष सुद्धा याला कारणीभूत ठरू शकतो. आणि हे आहे सगळ्या भांडणांचं मूळ. जेव्हा घरातली माणसंच एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत तेव्हा गैरसमज तर होणारच. मनातल्या मनात गोष्टी साचत जातात. यावर एकच उपाय आहे, एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं आणि मनात काही न ठेवता स्पष्टपणे संवाद साधणं. आणि हा आकडा बघा, 70%. धक्कादायक आहे नाही का? पण अनेक सर्वेक्षणांमध्ये हेच समोर आलं आहे की जवळजवळ 70% कौटुंबिक वादांमागे आर्थिक ताण हेच एक महत्वाचं कारण असतं. पैशांची चणचण असो किंवा त्यावरून होणारे मतभेद हे नात्यांमध्ये खूप कटुपा आणतात. पण या सततच्या भांडणांमुळे आपण नेमकं गमावतो तरी काय? कधी विचार केलाय का? याचा परिणाम ना फक्त त्याच दिवसापुरता मर्यादित नसतो, तो नात्यांवर खूप खोलवर घाव घालतो. हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे, कारण भांडणामुळे फक्त मन नाही दुखावली जात, तर नात्यातला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कमी होत जाते. आणि नकळतपणे माणसं एकाच घरात राहून सुद्धा एकमेकांपासून खूप दूर जातात. त्यांच्यात एक न दिसणारी भिंत उभी राहते. बरं, आता आपण काही पारंपरिक उपायांबद्दल बोलूया. अनेकांचा असा विश्वास आहे की घरातली ऊर्जा म्हणजे तिथले वाइब्स आपल्या मनःशांतीवर थेट परिणाम करतायत. मग पाहूया यासाठी वास्तुशास्त्र आणि आपले जुने उपाय काय सांगतात. हे काही अगदी सोपे उपाय आहेत जे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात असं मानलं जातं. जसं की घराची ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवणं, डोळ्यांना आराम देणारे सौम्य रंग वापरणं, घरात कापूर किंवा अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळत ठेवणं, आणि हो, घर पुसण्याच्या पाण्यात थोडंसं खडे मीठ टाकणं. असं म्हणतात की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. पारंपरिक उपायांसोबतच आपल्या रोजच्या सवयीमध्ये काही छोटे छोटे बदल करणंही तितकंच, किंबहुना त्याहून जास्त महत्वाचं आहे. चला आता अशाच काही प्रॅक्टिकल उपायांबद्दल बोलूया जे कोणीही अगदी सहजपणे करू शकतं. इथे 4 सोप्या पायऱ्या आहेत. बघा, रोज फक्त 10 मिनिटं तक्रारींशिवाय एकमेकांशी बोला. घरात एक प्रसन्न वातावरण ठेवा, मंद संगीत किंवा प्रार्थना लावा. जमल्यास दिवसातून 5 मिनिटं एकत्र बसून प्रार्थना किंवा ध्यान करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबद्दल चांगलं बोला, कौतुक करण्याची सवय लावा. याने ना नात्यांमध्ये आपोआप गोडवा येतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं नाही का? पण हे खरंच प्रत्यक्षात काम करतं का? चला एका कुटुंबाची छोटीशी गोष्ट पाहूया ज्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. कल्पना करा एका अशा घराची जिथे संवाद जवळजवळ संपलेला होता. प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कामात इतका गुंतलेला होता की घरात असूनही सगळे एकटे पडले होते आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून फक्त चिडचिड व्हायची. मग त्यांनी मिळून एक छोटासा पण खूप महत्वाचा नियम केला, फक्त 10 मिनिटांचा. रोज रात्री जेवणानंतर सगळेजण आपले फोन, टीव्ही, लॅपटॉप सगळं बंद करून एकत्र बसू लागले. सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं असेल, पण त्यांनी ते केलं. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हळूहळू या 10 मिनिटांनी जणू काही जादूच केली. त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. एकमेकांच्या दिवसाविषयी, अडचणींविषयी बोलणं होऊ लागलं. गैरसमज दूर झाले आणि बघता बघता घरात पुन्हा एकदा तेच शांत आणि प्रेमळ वातावरण परत आलं. या सगळ्या चर्चेनंतर
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की सुरुवात नेमकी कुठून करायची. तर याचं उत्तर खूप सोपं आहे, कोणत्याही एका छोट्याशा गोष्टीपासून. आज आपण अनेक उपायांवर बोललो. यातला असा कोणता एक छोटा उपाय आहे जो आजपासूनच सुरू करता येईल? जरा विचार करा. कदाचित ते रोजचे 10 मिनिटांचे बोलणे असेल किंवा एकत्र बसून प्रार्थना करणे. सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त ती व्हायला हवी. तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. घरात शांतता आणण्यासाठी काही मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. सुरुवात फक्त एका छोट्या सकारात्मक सवयीने होते आणि तीच एक सवय घरात मोठे आणि चांगले बदल घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.